Hello students, welcome to e-learning platform of Dr. Bapuji Salonke Institute of Engineering and Technology's Mechanical Engineering Department. I am Sagar Gadkar and I am going to teach you the subject Fluid Mechanics and Machinery. In last session, we have already started with our first unit, that is properties of fluids and fluid pressure, and in this session we will continue with the same. In last lecture we have discussed about the surface tension. The surface tension is nothing but the force or the property which enables it to resist the tensile stresses, and it is more generally due to the cohesion between the molecules at the surface of a liquid. Okay, so these are some examples which where the surface tension is occurred. So first example is, so this is the first example in which the small pins are floating over the free surface of water. सो या केसमध्ये तुम्ही बघू शकताय की इथं हा जो काही फ्लुइड आहे, सपोज हा जर वॉटर असेल तर या वॉटर सरफेसवर या पिन्स ज्या आहेत ह्या फ्लोट होताना दिसतात. जरी या वॉटरची डेन्सिटी किंवा या वॉटरची डेन्सिटी या किंवा आपण असं म्हणू की या पिनची डेन्सिटी या वॉटरच्या डेन्सिटीपेक्षा जास्त आहे, तरीसुद्धा ही पिन जे काही पिन्स आहेत या पिन्स या वॉटरमध्ये किंवा या फ्लुइडमध्ये सिंक न होता त्या सरफेसवर फ्लोट होतात. आणि हे फक्त कशामुळे पॉसिबल झालेलं आहे तर ड्यू टू द सरफेस टेन्शन, बिकॉज this surface resist or thin tensile stresses are formed on this surface which resist the external action of these pins. Similarly ह्या वॉटर इन्सेक्ट वर सुद्धा तीच केस आहे. हा वॉटर इन्सेक्ट जो आहे, हा जो काही किडा आहे, तो या वॉटर सरफेसवर इझिली फ्लोट होताना दिसतो आणि हे पण कशामुळे पॉसिबल आहे तर सरफेस टेन्शनमुळे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं तर इथं सुद्धा जसं की पिन असेल तशीच ही एक नेडल आहे जी या वॉटर सरफेसवर फ्लोट होताना तुम्हाला दिसते, आणि ह्या सगळ्या कंडिशन्स सरफेस टेन्शनमुळे पॉसिबल आहेत. ओके, आता जो काही सरफेस टेन्शनचा फेनॉमेना हे एक्झॅक्टली कशामुळे होतं हे आपण एक्सप्लेन करूया. So with the help of this figure we can explain the actual phenomena of surface tension. So here you can see we have taken 3 molecules of a liquid in a mass of liquid. So या केसमध्ये आपण 3 मॉलिक्युल्स कन्सिडर केलेले आहेत या लिक्विडमध्ये. सपोज हे वॉटर असेल तर या वॉटरचे हे 3 मॉलिक्युल्स मी 3 वेगवेगळ्या पोझिशनला प्लेस केलेले आहेत किंवा वेगवेगळ्या पोझिशनचे लिक्विड मॉलिक्युल्स मी कन्सिडर केलेले आहेत. सो here you can see the position of A, B and C. A is placed inside the liquid, inside the middle of the liquid. B is placed somewhat near to the free surface of the liquid, and C is placed on the free surface of the liquid as well as in contact with the air. So this is the portion where this fluid molecule is in contact with the air surface. ओके, आता जर मी विचार केला तर ए जो काही मॉलिक्यूल आहे या मॉलिक्यूलच्या भोवती असे छोटे अजून वॉटरचे मॉलिक्यूल्स प्रेझेंट असतील. सो काय होईल, हे जे वॉटर मॉलिक्यूल्स आहेत हे काय करतील की या ए मॉलिक्यूलवर इक्वल फोर्स एक्झर्ट करतील. ओके, ऑल डिरेक्शन्समध्ये इक्वल फोर्स एक्झर्ट करतील, जेणेकरून काय होईल, हा ए मॉलिक्यूल या मॉलिक्यूल्स कडून सुद्धा अट्रॅक्ट केला जाईल, या मॉलिक्यूल कडून सुद्धा अट्रॅक्ट केला जाईल. का अट्रॅक्ट केलं जाईल, कारण या प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये हा सेम लिक्विड आहे, त्यामुळं ह्यांच्यामध्ये कोहेजिव्ह फोर्स असेल आणि हा कोहेजिव्ह फोर्स या ए मॉलिक्यूलला प्रत्येक मॉलिक्यूल हा अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल. सो द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए विल बी 0. त्यामुळं काय होईल, हा याची इक्विलिब्रियम स्टेट जी आहे ती मेंटेन केली जाईल. हा ए मॉलिक्यूल कोणत्याही डिरेक्शनला मूव्ह होणार नाही, तो स्टेबल कंडिशनला राहील किंवा रेस्ट कंडिशनला राहील. दॅट इज द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए विल बी 0. आता मॉलिक्यूल बी जर कन्सिडर केला तर मॉलिक्यूल बी इज सिच्युएटेड नियर द फ्री सरफेस अँड इज ॲक्टेड अपॉन बाय अपवर्ड अँड डाऊनवर्ड फोर्सेस विच आर अनबॅलन्स्ड. आता इथं जर तुम्ही बघितला तर हा फ्री सरफेसच्या जवळ आहे, यातला मोस्टली पार्ट जो आहे तो वॉटर मॉलिक्यूलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे.
हे असे वॉटर मॉलिक्युल्स असतील, बरोबर. आणि थोडासा पोर्शन जो आहे, हा पोर्शन जो आहे हा एअर कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे इथं जे असेल ती ही एअर असेल, बरोबर. मग काय होईल आता, एअर आणि वॉटर मॉलिक्युल्स म्हणजेच काय, वॉटर आणि वॉटर मॉलिक्युल्स ह्यांच्यातला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो मॅक्सिमम असेल ॲज कम्पेअर टू द वॉटर आणि एअर मॉलिक्युल्स. का, या मॉलिक्युल बीचा फार छोटा पोर्शन हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यामुळं काय होईल, या वॉटर मॉलिक्युल्सकडून हा बी परत अट्रॅक्ट केला जाईल. आणि जर आपण इक्विलिब्रियम स्टेट कन्सिडर केली किंवा आपण रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचं झालं तर as water molecule inside this free surface are more, they will try to pull this B molecule towards the downward direction. So काय होईल, हा डाऊनवर्ड डिरेक्शनला ॲक्ट केला जाईल. आता राहिला हा थर्ड सी, याच्यामध्ये हा पोर्शन हा वॉटर मॉलिक्युल्समध्ये आहे आणि हा पोर्शन हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. सो या केसमध्ये जर बघितलं तर ॲज कम्पेअर टू द ए, बी आणि सी, या सीवर सुद्धा जो रिझल्टंट फोर्स असेल तो कुठे ॲक्ट होईल, डाऊनवर्ड डिरेक्शनला. का, कारण तिन्हीच्या कम्पेअर केलं तर तिन्ही कंपॅरिझनमध्ये वॉटर मॉलिक्युलमधला फोर्स हा मॅक्सिमम असेल ॲज कम्पेअर टू द वॉटर आणि एअर मॉलिक्युल. त्यामुळं काय होईल, हा जो काही सरफेस आहे या सरफेसवर एक थिन इलास्टिक मेम्ब्रेन तयार होईल. म्हणजेच काय की हा काय करला, असं एक इलास्टिक मेम्ब्रेन तयार होईल विच रेजिस्ट द टेन्साईल फोर्स. ओके, विच रेजिस्ट द टेन्साईल फोर्स. या वॉटर ग्लासमध्ये तुम्ही जर एजेस कन्सिडर केला, इथं जर कन्सिडर केला तुम्ही, तर हा इथला फ्लॅट तुम्हाला फ्लॅट दिसेल, खरं एजेस जे आहेत त्या थोड्याशा कर्व्ड अशा दिसतील. आणि हे कशामुळे होतं, तर ड्यू टू द सरफेस टेन्शन. सो दिस इज द फेनॉमिना ऑफ द सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन जनरली कुठे यूज केलं जातं, तर सरफेस टेन्शन ज्या सपोज की आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण एअर सराउंडिंगमध्ये चालण्याच्या ऐवजी जर आपण वॉटर सराउंडिंगमध्ये म्हणजे पाण्यातून चालायला लागलो तर आपल्याला मॅक्सिमम रेजिस्टन्स जाणवतो. आता हे कशामुळे होतं, तर ड्यू टू द सरफेस टेन्शन. का, कारण पाण्याची विस्कॉसिटी जी आहे ही मॅक्सिमम आहे ॲज कम्पेअर टू द एअर विस्कॉसिटी, त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम रेजिस्टन्स जाणवतो. ओके, सो हे एक एक्झाम्पल आहे सरफेस टेन्शन जिथं ॲक्ट होतं. नेक्स्ट इज कॅपिलॅरिटी. सो कॅपिलॅरिटीमध्ये आपण काय करतो की सपोज एक एक्सपेरिमेंट आपण कंडक्ट करू की ज्या एक्सपेरिमेंटमध्ये मी नंबर ऑफ ट्यूब्स घेतलेल्या आहेत, हॉलो ट्यूब्स घेतलेल्या आहेत, ज्या एका लिक्विड कंटेनरमध्ये मी डीप करणार आहे, बरोबर. सो हा एक लिक्विड कंटेनर आहे. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर डायमीटर्स जर कन्सिडर केले तर डायमीटर हा लेफ्टपासून राईटला वाढत गेलेला आहे. आणि जर तुम्ही क्लिअरली ऑब्झर्व केला, ज्या ट्यूबचा डायमीटर कमी आहे तिथं लेवल जी आहे म्हणजेच फ्लुइड लेवल जी आहे इथं बघा ही जास्त आहे. ओके, त्याच्यानंतर डायमीटर वाढल्यानंतर फ्लुइड लेवल कमी झालेले आहे, परत डायमीटर वाढल्यानंतर फ्लुइड लेवल कमी झालेले आहे आणि मॅक्सिमम डायमीटरसाठी फ्लुइड लेवल ही एकदम कमी आहे. ओके, आता याच्यामध्ये काय व्हायला लागलेलं आहे, जेव्हा एखाद्या कंटेनरमध्ये आपण एक ट्यूब डीप करतो तर हा जो काही फ्लुइड आहे या ट्यूबमध्ये राईज होतो. ओके, आणि हे राईज असेल किंवा फॉल असेल हे कशावर डिपेंड असतं, तर इट डिपेंड्स अपॉन द स्पेसिफिक वेट ऑफ द लिक्विड, also pipe diameter of the liquid and surface tension in the liquid. Okay, so ज्या केसेसमध्ये स्पेसिफिक वेट हे कमी आहे त्या केसमध्ये तुम्हाला कॅपिलरी राईज जाणवेल आणि ज्या केसेसमध्ये सरफेस स्पेसिफिक वेट हे जास्त आहे तिथे कॅपिलरी फॉल जाणवेल. सो हा जो काही फेनॉमिना आहे टू राईज ऑर टू fall in the tube, this phenomena is known as capillarity, and capillarity is generally due to the cohesion and adhesion between the molecules. Okay, the rise of the liquid surface is known as capillary rise, while the fall of the liquid surface is known as capillary fall or capillary depression. So it is expressed in terms of centimeter or mm of liquid. Okay, so when the adhesion force is greater than cohesive force, then there is rise of the liquid. So for example आपण म्हणायला लागलो की ॲडेजन फोर्स म्हणजे जर वॉटर मॉलिक्यूल हे जे काही फ्लुइड मॉलिक्यूल्स आहेत या पाईपला चिकटलेले आहेत, म्हणजेच आपण काय म्हणतो की चिकटण्याची प्रॉपर्टी म्हणजेच ॲडेझिव्ह प्रॉपर्टी असते. सो व्हेन द ॲडेझिव्ह forces are greater than the cohesive forces, the liquid will rise in the tube, and when the cohesive forces are greater than adhesive forces, the liquid will fall in the
ट्यूब. फॉर एक्झाम्पल जर ही सेकंड फिगर कन्सिडर केली तर या केसमध्ये मी एका कंटेनरमध्ये वॉटर घेतलेलं आहे आणि एका कंटेनरमध्ये मर्क्युरी घेतलेला आहे. सो ज्या कंटेनरमध्ये मी वॉटर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कॅपिलरी राईज दिसेल आणि ज्या केसमध्ये मी मर्क्युरी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिलरी फॉल दिसेल. सो दिस इज द कॅपिलॅरिटी इन द फ्लुइड मेकॅनिक्स. Next is vapor pressure. So before we discuss about the vapor pressure, what is vaporization? So vaporization is a change from liquid state to the gaseous state. एखाद्या लिक्विड स्टेटमधून गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होण्याच्या प्रोसेसला आपण वेपरायझेशन म्हणतो आणि हा चेंज जो आहे तो चेंज इन टेम्परेचरमुळे घडून येतो. ओके, आता आपण एक एक्सपेरिमेंट कंडक्ट करू. सपोज की आपल्याकडे 3 कंटेनर आहेत किंवा आपण म्हणू की एकच कंटेनर आहेत 2 वेगवेगळ्या कंडिशनसाठी. आता याच्यामध्ये मी काय घेतलेलं आहे, एक फ्लुइड घेतलेला आहे. ओके, आणि धिस फ्लुइड इज सब्जेक्टेड टू द नॉर्मल रूम टेम्परेचर. सो जनरली इट इज 25 डिग्री सेल्सियस टू 27 डिग्री सेल्सियस. सो आपल्याला माहिती आहे कोणत्याही फ्लुइडला नॉर्मल टेम्परेचरला सुद्धा वेपराइज होण्याची टेंडन्सी असते. जसं की एखादी वॉटर बॉटल असेल आणि ती जर तुम्ही एक 4 ते 5 दिवसांसाठी त्याचं झाकण जे आहे ते बंद करून ठेवलं तर तुम्हाला त्या बॉटलच्या सरफेसेसवर छोटे छोटे ड्रॉपलेट्स दिसतील. आता हे ड्रॉपलेट्स कशामुळे दिसतात तर त्या वॉटर जे आहे त्याचं वेपरायझेशन होतं आणि ते वेपरायझेशन झालेले मॉलिक्युल्स असतील किंवा पार्टिकल्स असतील तर ते बॉटलच्या सरफेसवर तुम्हाला दिसतील. ठीक आहे, आता या केसमध्ये आपण काय करू की हा जो कंटेनर आहे तो सील करू. ठीक आहे, आता काय होईल, ज्यावेळी वेन इट इज सब्जेक्टेड टू नॉर्मल रूम टेम्परेचर द लिक्विड स्टार्ट्स वेपराइज्ड. ओके, हा वेपराइज व्हायला चालू होईल आणि काय होईल, ह्या ज्या लेवल फ्री सरफेसवरचे वॉटर मॉलिक्युल्स असतील त्यांचे वेपराइज होऊन हे वर जाण्याचा प्रयत्न करतील. बट काय होईल की इथं हा कंटेनर जो काही सील आहे त्याच्यामुळे हे वर जायच्याऐवजी काय करतील, हे रिटर्न होऊन परत या फ्री सरफेसवर काय करतील, फोर्स ॲक्ट करतील. सो हा जो फोर्स आहे हाच म्हणजे काय आहे, वेपर प्रेशर. ओके, सो धिस वेपर ऑक्युपाइजेस द स्पेस above the liquid surface and exerts a pressure on the surface of the liquid. This pressure exerted by vapor formed on the liquid surface is known as vapor pressure and it increases with increasing temperature. So this is about the vapor pressure. Next is compressibility. So it is defined as the reciprocal of the bulk modulus. Mathematically, compressibility is equal to 1 upon K, where K is nothing but bulk modulus. Okay, so it is the property of the liquid by virtue of which liquid undergo the change in volume with change in pressure. Okay, so in this figure we have one cylinder and piston arrangement and this cylinder contains one fluid. Suppose this is water. So when the force is applied on the piston, okay, when the force is applied on the piston, the liquids get compressed, that is the volume decreases and density of the liquid increases. Okay, and when the force is removed, again the volume increases and density decreases. So this phenomena is nothing but compressibility of the force. There is some change in volume of the liquid with change in pressure, that is with change in the applied force, is nothing but compressibility. So we stop here for today. If you have any doubt, any query regarding this session, you can always contact me on this number. Thank you.